लाडक्या बहिणीसाठी खुश खबर, ज्यांनी ई केवायसी केली नाही त्यांना मिळणार 1 महिन्याची मुदत। नमस्कार मित्रांनो, आज लाडक्या बहिणीसाठी मोठी खुश खबर आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणीची आतापर्यंत ई केवायसी झालेली नव्हती त्या लाडक्या बहिणीला ई केवायसी करण्यासाठी 1 महिन्याची मुदत मिळणार आहे। तर मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे। अनेक लाडक्या बहिणीची ई केवायसी झालेली नव्हती, त्यामुळे अनेक लाडक्या बहिणीचा लाभ बंद झालेला होता। पण आता ही जर बातमी खरी ठरली तर ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झालेली नाही त्या लाडक्या बहिणीला दिलासा मिळणार आहे। त्या लाडक्या बहिणीला ई केवायसी करण्याची संधी मिळणार आहे आणि त्या लाडक्या बहिणीचा लाभ सुरू होणार आहे। आणि त्या संदर्भात महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त येणाऱ्या मंगळवारी बैठक घेणार आहेत। सर्व जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकाऱ्याची ती बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये ई केवायसी पोर्टल सुरू करण्याबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणींनो, अशी बातमी सकाळ पेपरच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता लाडक्या ताईंनो, हे माझ्या मनानं सांगत नाही लाडक्या ताईंनो, सकाळ पेपरच्या माध्यमातून ही बातमी देण्यात आलेली आहे। तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। पण लाडक्या बहिणींनो, या संदर्भात सरकारकडून कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही। या संदर्भात सरकारने कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही। जर याच्या संदर्भात कुठलीही अधिकृत माहिती आली तर मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवून टाकणार आहे। आणि लाडक्या बहिणींनो, 2 महिने संपून गेले तरीही 21व्या हप्त्याचं वितरण झालेलं नाही। मग ते वितरण कधी होणार आहे? आज शनिवार आहे आणि आज GR येण्याची शक्यता खूप कमी आहे आणि उद्या रविवार आहे। जर आज GR आला नाही तर वितरण पुढे जाऊ शकतं। राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांना विनंती आहे, दोन्ही हप्ते एकत्रित द्यावे। कारण मार्च गेला, एप्रिल महिना संपला आणि आता मे महिना आला तरी लाडकी बहीण योजनेच्या 21व्या हप्त्याचं वितरण झालेलं नाही। म्हणून मी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांना विनंती करतोय की त्यांनी मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्रित द्यावा, म्हणजे पुढील जे वितरण होणार आहे मे महिन्याचं ते वितरण वेळेवर करता येईल। तर लाडक्या बहिणींनो, आज इथंच थांबूया। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात काही प्रश्न पडले असतील तर कॉमेंट्स करून नक्की विचारा।